न्यूज चॅनल सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क मिशन परिवर्तन अंतर्गत सोनाळा पोलीस स्टेशनचे दामिनी पथक सक्रिय। टवाळखोरांनो सावधान। टुनकी येथील आदिवासी महाविद्यालयात विद्यार्थिनींना सुरक्षा, कायदा व व्यसनमुक्तीबाबत मार्गदर्शन। नमस्कार, आपण पाहत आहात सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क। बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या संकल्पनेतून आणि सोनाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मिशन परिवर्तन अंतर्गत दामिनी पथक अधिक सक्रिय झाले असून महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी जनजागृती अभियानाला वेग आला आहे। सोनाळा पोलीस स्टेशनच्या दामिनी पथकाने टुनकी बसस्थानक, शाळा परिसर तसेच आदिवासी महाविद्यालय टुनकी येथे भेट देऊन विद्यार्थिनींशी संवाद साधला। यावेळी महिला पोलीस अंमलदार आरती सावळे यांनी विद्यार्थिनींना महिला सुरक्षा, छेडछाड प्रतिबंध, कायद्याचे पालन, पोलीस भरती, डायल 112, बालविवाह प्रतिबंध, अंमली पदार्थांपासून दूर राहणे आणि व्यसनमुक्ती याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले। आरती सावळे यांनी सांगितले की दामिनी पथक हे महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी कार्यरत विशेष पोलीस पथक असून शाळा, महाविद्यालये, बसस्थानके, बाजारपेठा आणि गर्दीच्या ठिकाणी नियमित गास्त घालून महिलांच्या सुरक्षिततेसाठी तत्पर सेवा देते। कोणत्याही संकटाच्या प्रसंगी महिला हेल्पलाईन किंवा सोनाळा पोलिसांशी त्वरित संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले। यावेळी पोलीस कॉन्स्टेबल राहुल पवार, संजय सास्ते, इम्रान, दामिनी पथकातील महिला पोलीस कर्मचारी, शिक्षक, शिक्षिका आणि मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या। महिला सुरक्षा आणि जनजागृतीसाठी सोनाळा पोलिसांचा हा उपक्रम परिसरात कौतुकास पात्र ठरत आहे। अशाच ताज्या, सत्य, ठळक आणि निर्भीड बातम्यांसाठी सक्षम न्यूज चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।